नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भात आज पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुनावणी पार पडली आणि 29 जून रोजी या घटनेचा आणि एकूण आरोपीला आता शिक्षा सुनावली जाणार आहे। या संपूर्ण घटनेचा तपास ज्यांनी केला त्या विजयमाला पवार आता आपल्या सोबत आहेत। मॅडम, काय सांगणार ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आणि त्यानंतर तुम्ही अवघ्या 16 दिवसात चार्जशीट देखील दाखल केलेला आहे, काय नेमकं आत्ता काय वाटतं, समाधान वाटते संपूर्ण काम केल्यानंतर? आम्हाला त्या बाळाला न्याय दिला हीच आमची भावना आहे। आम्ही पूर्णपणे तपासाच्या एंडपर्यंत पोहोचल्यानंतर नेमकं कशा पद्धतीने हा संपूर्ण तपास पार पडला होता, किती अधिकारी यामध्ये होते, कारण 16 दिवसात अगदी कमी दिवसामध्ये सगळं तपास पूर्ण केलेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक सर संदीप सिंह गिल सर यांच्या अंडर आम्ही पूर्ण SIT टीमने याचा पूर्ण तपास केला 15 दिवसामध्ये। मॅडम, या सगळ्या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे भीमराव कांबळे याला कुठेतरी पश्चाताप होतो असं काही दिसतं त्याच्या एकूण तपासामध्ये? नाही, बिलकुल नाही आहे, त्याला ह्या गोष्टीचा बिलकुल पश्चाताप दिसून आलेला नाही आहे, नाही आलेला तपास। या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षेची देखील मागणी केलेली आहे, त्या दृष्टिकोनातून निकाल लागेल असं वाटतंय तुम्हाला? सगळं ते आता माननीय न्यायालय जे आहे ते 29 तारखेला फायनल निकाल त्याच्या बाबतीत सुनावेल। आम्ही आमची जे पोलीस डिपार्टमेंटचं काम होतं ते आम्ही पूर्ण पुरावे त्याच्या विरोधातले कोर्टात सादर केले, पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, ते आपल्याला सोमवारी कळेल। आता आज ज्या पद्धतीने कोर्टात सुनावणी पार पडली की या पुढच्या काळात अशी प्रकरणं होऊ नये, तर अशा पद्धतीने कुठेतरी संदेश देखील दिला गेला पाहिजे, पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये देखील। बरोबर आहे, त्याच्यासाठीच शासनाने टीम पण नेमली आणि तपास 15 दिवसात पोलीस खात्याने पूर्ण केला। ज्युडिशरी सिस्टीमनेही लवकरात लवकर त्याचा निकाल लावला, कारण यातनं समाजासमोरच हा संदेश जावा की अशा प्रकारे जर कोणी गुन्हेगारी वृत्ती करत असेल तर त्याला 100% शिक्षा आहे। तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार आता आपल्या सोबत होत्या, ज्यांनी या संपूर्ण घटनेचा तपास केलेला आहे आणि अवघ्या 16 दिवसात चार्जशीट देखील दाखल झालेला आहे। कोर्टात आज सुनावणी देखील पार पडली आणि आता 29 जून रोजी शिक्षा देखील सुनावली जाणार। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।